स्वामींचे परम भक्त ज्यांनी गुरु लीलामृतासारखा प्रासादिक ग्रंथ ज्यांच्याकडून लिहून घेतला, स्वामींनी ज्यांच्याकडून रचना करून घेतली, ते वामनबुवा वामोरीकर वैद्य, स्वामींचे परम भक्त, स्वामींची पूर्ण कृपादृष्टी असलेले. स्वामींची पूर्ण कृपादृष्टी असल्याशिवाय त्यांच्याकडून ग्रंथाची रचना होणं केवळ अशक्य. त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्वामींच्या विविध लीलांचं वर्णन केलं आहे. अलंकारिक भाषा आहे, उत्कृष्ट ग्रंथ आहे. ते वामनबुवा वामोरीकर स्वामी चरणाशी आहेत, स्वामींवर विश्वास ठेवून आहेत. आणि एक दिवस ते तीर्थाटन करायला निघाले. गिरनार, द्वारका, सुदामपुरी अशा वेगवेगळ्या तीर्थांना भेट देत देत ते पुन्हा त्यांच्या गावी बडोद्याला आले. वामनबुवा वामोरीकरांचा बडोद्याला उत्तम मठ आहे आणि त्यांची समाधी देखील आहे. 25 मार्च 1901 या दिवशी त्यांनी समाधिस्थ झाल्याची लीला केली. वामनबुवा वामोरीकर वैद्य यांनी संन्यास आश्रम ग्रहण केला आणि त्यांचं नाव अद्वैतानंद स्वामी असं होतं. तर ते वामनबुवा तीर्थाटन करून आले, बडोद्याला आले. काही दिवस त्यांनी आराम केला आणि त्यांना स्वामी चरणांचं दर्शन करण्याची ओढ निर्माण झाली. आणि ते तीर्थाटन करताना त्यांनी काय केलं, प्रत्येक ठिकाणाहून, प्रत्येक तीर्थावरून त्यांनी स्वामींसाठी एक एक वस्तू आणली होती. अरे हे आपण स्वामी महाराजांना घेऊन जाऊया. दुसऱ्या तीर्थावर गेले, हे स्वामी महाराजांना घेऊन जाऊया. अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांनी अत्यंत भक्तिभावानं स्वामींना अर्पण करण्यासाठी आणल्या होत्या. आणि भाद्रपद शुद्ध षष्ठी शके 1796 इसवी सन आणि शके यामध्ये नेहमी 78 वर्षांचा फरक असतो, लक्षात घ्या. कारण शालिवाहन राजांनी शकांवर जेव्हा विजय प्राप्त केला तेव्हापासून शालिवाहन शक सुरू झालं. गुढीपाडव्याला हे शालिवाहन शकाचं नवीन वर्ष आरंभ होतं. ज्या वेळेला शालिवाहन शक आरंभ झालं तेव्हा इसवी सन 78 झालं होतं. त्यामुळे शालिवाहन शक आणि इसवी सन यामधला फरक जर आपल्याला संपुष्टात आणायचा असेल तर काय करावं, शालिवाहन शकामध्ये 78 वर्ष मिळवली की आपल्याला इसवी सन मिळतं. आता शालिवाहन शक 1947 चालू आहे. या फाल्गुन अमावास्येला शालिवाहन शक 1947 संपुष्टात येईल आणि गुढीपाडव्याला शालिवाहन शक 1948 आरंभ होईल. त्यामध्ये जर आपण 78 मिळवले तर बरोबर 2026 आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर 78 वर्षांचा फरक असतो. कारण मी वामनबुवांचा जो समाधिस्थ दिन तो इसवी सन मध्ये सांगितला आणि वामनबुवा स्वामींना भेटायला आले ते शालिवाहन शकामध्ये सांगितलं म्हणून सांगितलं आपल्याला. तर हे वामनबुवा वामोरीकर भाद्रपद शुद्ध षष्ठीला शके 1796 या दिवशी अक्कलकोटला येऊन उपस्थित झाले. म्हणजे गणपती बाप्पा आले होते. गणपती बाप्पा आले होते. भाद्रपदामध्ये गणपती येतात चतुर्थीला. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. त्या दिवशी शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा समाधिस्थ दिन असतो. या येत्या रविवारी
शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे, माघ वद्य सप्तमी. तर वामनभाऊ आले आहेत, स्वामी चरणावर माथा टेकला आणि तृप्त झाले. भक्त आहे तो बाबा, भक्त आहे तो. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर जो पूर्ण समाधानी होतो, जो पूर्ण तृप्त होतो, ज्याच्या ठाई कोणतीच आसक्ती शेष राहत नाही, तोच खरा भक्त, तोच खरा भक्त. कारण भगवंताचं दर्शन होणं हे भगवत कृपेशिवाय शक्य नाही. आणि जो खरा भक्त आहे त्याच्यावर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण भक्त व्हावं, म्हणजे स्वामी निरंतरपणे आपल्यावर कृपेचा वर्षाव करत राहतील. वामनबुवा वामोरीकरांनी आणलेल्या वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण केल्या आणि ते स्वामींकडे पाहतायत अत्यंत भक्तिभावानं, अत्यंत भक्तिभावानं पाहतायत. आणि स्वामींनी त्या वस्तू पाहिल्या आणि स्वामी काय म्हणाले, अरे ते बत्ताशासारखं तबकड आणलं होतंस ते कुठे आहे? काय म्हणाले स्वामी, अरे ते बत्ताशासारखं तबकड आणलंस ते कुठे आहे? स्वामी बघतो, हो. स्वामींच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल मी बोलण्याचं काही कारण नाही, कारण माझी तेवढी क्षमताच नाही. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की जो जो भक्त आहे त्या प्रत्येक भक्ताकडे स्वामी अत्यंत सूक्ष्म दृष्टीने पाहत असतात. तू काय काय करतोयस ते सगळं मी पाहतोय रे, तू असं समजू नकोस. तू गुपचूप काहीतरी केलंस तर मला कळणार नाही, कारण मी निरंतरपणे तुझ्या सोबत असतो. स्वामी निरंतरपणे आपल्या भक्ताच्या संगतीतच असतात. त्यामुळे तू काय काय खरेदी केलंस आणि माझ्यासाठी म्हणून काय काय केलंस ते सगळं मला ठाऊक आहे. मला त्याची गरज आहे असं तू समजण्याचं काही कारण नाही. मात्र तू त्या बत्ताशासारखं तबकडं माझ्यासाठी घेतलं होतंस, ते तू काही आणलं नाहीस. काय झालं त्याचं? बापरे, वामनबुवा वामोरीकर तिथेच थिजले, मान खाली घालून उभे राहिले आणि काय म्हणतात, स्वामी महाराज क्षमा करा, मी तीर्थयात्रेवरून आल्यानंतर सगळ्या वस्तू मी एका डब्यामध्ये ठेवल्या होत्या, येताना ते तबकडं घ्यायला मी विसरलो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त, हो, स्वामींचं आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतं. त्यानंतर स्वामी काय म्हणाले, अरे आता कुत्र्यांना तुकडे घाल. काय म्हणाले स्वामी, अरे आता कुत्र्यांना तुकडे घाल. ते वामोरीकर बुवा, वामन बुवा वामोरीकर आणि तिथे उपस्थित असलेल्या कुठल्याच सेवेकऱ्याला ते काही कळलंच नाही. कारण परब्रह्माची वाणी आहे बाबा, ती फार कोणाच्या लक्षात येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वामन बुवानी स्वामींना विचारलं, स्वामी महाराज आपण आता जे बोललात ते मला कळलं नाही, मी काय करावं निश्चित? स्वामीने काय केलं, समोर सगळे सेवेकरी मंडळी बसलेली होती, स्वामीने त्यांच्याकडे बोट दाखवलं, अरे यांना माधुकरी दे. श्री स्वामी समर्थ. आता इथे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अज्ञानी जीवांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अरे मग स्वामींनी त्या सेवेकऱ्यांना कुत्रे कसं काय म्हटलं? कुत्र्याच्या देहाकडे आणि त्यांच्या वावराकडे पाहू नका,
सर्वात प्रामाणिक आणि स्वामीनिष्ठ कोण पशु असेल तर ते श्वान आहे, कुत्रा आहे, लक्षात घ्या. म्हणून तर दत्तगुरूंच्या सोबत 4 श्वान असतात ज्यांना वेदांची उपमा दिलेली आहे, लक्षात घ्या. तसेच हे स्वामींचं वेद उपनिषद होते. भले त्यांना त्यांचं महत्व कळलं नाही, कारण आत्मज्ञान झालं नाही. अन्यथा स्वामींच्या संगतीत असलेले ते वेद आणि उपनिषद होती. वामनबुवांनी त्वरित काय केलं, भोजनाची व्यवस्था केली. 250 ते 300 सेवेकरी होते. वामनबुवांनी स्वामींच्या आज्ञेनुसार सर्वांना भोजन दिलं. अर्धे सेवेकरी भोजन करून गेले. एवढ्यात स्वामी काय म्हणतात, अरे आमचं ताट आण. काय म्हणाले स्वामी त्यांना, अरे आमचं ताट आण. वामनबुवा स्वामींच्या समोर तो नैवेद्य घेऊन आले. स्वामीदेव नैवेद्य ग्रहण करतायत. एवढ्या सुंदराबाई मध्ये आल्या काहीतरी वाढायला. वामनबुवा पुन्हा आले तूप घेऊन. स्वामी त्यांना काय म्हणाले, अरे दसऱ्याला पुरणाची पोळी दे. काय म्हणाले स्वामी, दसऱ्याला पुरणाची पोळी दे. आता इथे एखाद्या जीवाच्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो, अरे म्हणजे स्वामी त्यांना एक एक काहीतरी करायला सांगतायत. स्वामी त्यांना एक एक करायला सांगतात, त्यांना कामं सांगतात स्वामी. अरे नाही रे बाबा, त्याला कामं सांगत नाहीत, त्याला करायला सांगत नाहीत. त्याचे भोग संपवण्याची स्वामींनी प्रक्रिया सुरू केली आहे. आता दसऱ्याला पुरणपोळी दे म्हटल्यानंतर वामनबुवा म्हणतात, म्हणजे दसऱ्यापर्यंत मला बडोद्याला जाण्याची आज्ञा नाही, म्हणजे मला दसऱ्यापर्यंत इथेच राहायचंय. वामनबुवा काही दिवस राहिले अक्कलकोटला. आणि एक दिवस काय म्हणतायत, अनंत चतुर्दशी झाली, पौर्णिमा झाली, भाद्रपद पौर्णिमा. भाद्रपद पौर्णिमा झाली की पितृ पंधरवडा सुरू होतो. वामनबुवा सुंदराबाईंना म्हणतायत, बाई मी गाणगापूरला जाऊन येतो. तर सुंदराबाई काय म्हणतात त्यांना, ओ बुवा, ओ खूप वेळा गेलात गाणगापूरला, आता काय काम आहे तुमचं गाणगापूरला. आणि हा संवाद स्वामींकडून काय लपून राहणार नाही. स्वामी काय म्हणाले आपल्या भक्ताला, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वामी आपल्या प्रिय भक्ताला काय म्हणाले, पाण्यात आणि चिखलात जाऊन बुडाल. काय म्हणाले स्वामी, पाण्यात आणि चिखलात जाऊन बुडाल. भाद्रपद महिन्यामध्ये अक्कलकोट गाणगापूर या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला होता. वामनबुवांनी ऐकलं स्वामींचं वचन, म्हणजे गाणगापूरला जायला पूर्ण आज्ञा नाही, तरी देखील वामनबुवा गाणगापूरला जायला निघाले. आता विचार करा आपण, ज्या भक्ताकडून स्वामींनी गुरु लीलामृत सारखा ग्रंथ रचून घेतला, जो विद्वान आहे, जो जाणकार आहे, जो जाणकार आहे, त्याच्या सुद्धा हे लक्षात आलं नाही की आपण स्वामींची आज्ञा उल्लंघन करतोय. हे का घडतं बाबा, तर हा दैवाचा खेळ आहे, हे प्रारब्ध आहे. दैव जे आहे ते जीवाच्या चित्ताला नको तिथे घेऊन जात आणि जे घडवायचंय ते घडवून आणत. म्हणून स्वामी भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला असं वाटतं
की नाही आपण मठात जाऊया नको. पुन्हा सांगतोय, व्यवस्थित ऐका. जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपण मठात जाऊया नको, माझं मन काय तयार होत नाही मठात जायला, आज मला मठात जायला कंटाळा आलाय, सगळी कामं टाकायची, हातातली सगळी कामं टाकायची आणि मठामध्ये धाव घ्यायची. कारण त्याने आपलं वाईट प्रारब्ध आहे ते त्या धाव घेण्यामध्येच विरून जातं आणि स्वामी चरण प्राप्त झाले, स्वामी चरण धरले की आपलं चांगलं प्रारब्ध उदयाला येतं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट स्वामी भक्तांनी लक्षात ठेवावी. अन्यथा आपला वामन बुवा वामुरीकर होण्याची शक्यता निर्माण होते. भक्त हो, वामन बुवा वामुरीकर निघालेत, उडूर स्टेशनला जाऊन उतरले, उडूर स्टेशनला उतरले आणि तिथून 2 कोस चालत जायचंय. पाऊस जोरात झालेला आहे, पूर आलेला आहे, पावसामुळे सगळा चिखल वाहत आलेला आहे. एक चिखलाचा नाला लागला, वामन बुवानी पार केला. मनात काय म्हणतायत, अरे स्वामी महाराज म्हणाले होते पाण्यात आणि चिखलात बुडाल, पण काय नाही मी निघालो आहे. काय म्हणतात वामन बुवा, काय नाही चिखल होता, एक कमरेभर चिखल होता, मी निघालोय, आता मला काय भीती नाही. महाराज म्हणाले ते बरोबर म्हणाले होते, मला चिखलात बुडाल. पुढे गेले, दुसरा उडा लागला चिखलाचा, त्या उड्यामध्ये पोटापर्यंत बुडाले. झालं, आता आता काही काळजी नाही. स्वामी महाराज म्हणाले होते चिखलात बुडाल, पण आता काय मी बुडत नाही. तिसरा ओढा लागला, 2 ओढे पार केले, हा तिसरा ओढा काय माझं करणार. वामन बुवानी चालल्यात ओढ्यातून, चिखलाचा ओढा आहे, पुढे गेले पुढे गेले पुढे गेले, पोटाच्या वरती छातीपर्यंत आला चिखल, छातीच्या वरती खांद्यापर्यंत आला, मानेपर्यंत आला, आणि आता पाय हलवले तर आणखीन चिखलात जायला होतंय. एवढ्यात मागून एक घोडेस्वार आला, ह्याला चालताना पाहिलं म्हणून त्याने आपलाही घोडा त्या चिखलात टाकला. तो घोडाही रुतला त्याच्यामध्ये. तो त्याला दम देतोय वामन बुवाना, अरे आम्हाला सांगितलं का नाहीस तू इथे चिखल एवढा मोठा आहे म्हणून. यांना उत्तर द्यायला ह्यांच्याकडे ताकद कुठे आहे. करता करता वामन बुवा पूर्णपणे चिखलात बुडाले. चिखल डोक्याच्या वरती गेल्यानंतर स्वामींचं स्मरण करतायत, स्वामी महाराज मला वाचवा, स्वामी महाराज मला वाचवा, स्वामी महाराज मला वाचवा, स्वामी महाराज मला वाचवा मनात म्हणतायत. एवढ्यात कोणीतरी त्यांचा हात धरला आणि ओढून बाहेर काढलं आणि वामन बुवा वामुरीकर त्या चिखलातून बाहेर आले. कोणी ओढलं त्यांना कळलेलं नाही. नाका तोंडामध्ये चिखल गेल्यामुळे श्वास घ्यायला होईना, धापा टाकतायत. हळूच उठले, काही वेळानंतर बाजूला वाहणारं पाणी होतं, त्यामध्ये जाऊन स्नान केलं, कपडे धुतले आणि कसे बसे गाणगापूरला जाऊन पोचले. 2 दिवस अंग दुखतंय, अंग दुखतंय 2 दिवस. त्यानंतर जरा बरं वाटलं. त्यांनी मग तिथे पूजा करतायत, पारायण करतायत, ब्राह्मण भोजन घालतायत. आणि त्यानंतर भीमा अमरजा संगमावर वामन बुवा स्नानाला गेले. स्नान करूया, संगमावर स्नान करतायत. एवढ्यात पाय घसरला आणि वामन बुवा खोल पाण्यामध्ये पडले. पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडतायत, नाका तोंडात पाणी जात आहे, ओरडतायत, अरे वाचवा वाचवा वाचवा. बाजूलाच काही भक्त मंडळी होती, ते धावत आले आणि त्यांनी वामन बुवांना बाहेर काढलं. स्वामी म्हणाले होते पाण्यात आणि चिखलात बुडाल. स्वामी भक्त हो, वामन बुवांचं तसंच झालं. बाहेर आले, वामन बुवांना धाप लागली आहे. त्या दिवशी भीमा अमरजा संगमावरच मुक्काम केला आणि त्यानंतर स्वतःला सांगतायत, अरे हे मी काय केलं,
स्वामी महाराजांची आज्ञा मी उल्लंघली आणि त्यामुळेच माझ्या नशिबामध्ये हे आलं, अन्यथा हे काही घडलं नसतं. आता इथे एक गोष्ट जीवाच्या मनामध्ये शंका उत्पन्न करणारी घडू शकते की जर प्रारब्ध तसं होतं तर मग अक्कलकोटला जरी राहिले असते वामन बुवा तरी सुद्धा ते चिखलात आणि पाण्यात बुडाले असते. होय, खरंय, ते प्रारब्धानुसार चिखलात आणि पाण्यात बुडाले असते. म्हणजे काय झालं असतं तर ढोपराच्या खाली चिखल आणि ढोपरापर्यंत पाणी एवढंच घडलं असतं, हे लक्षात ठेवा. कारण ज्याच्यावर स्वामी देवांची कृपादृष्टी आहे आणि जो स्वामी आज्ञेचं पालन करतो, स्वामी निरंतरपणे त्याच्या पाठीशी उभे राहतातच आणि आपल्या भक्ताला ते कधीच बुडू देत नाहीत. वामनबुवा आलेत अक्कलकोटला. स्वामीदेव देशमुखांच्या वाड्यामध्ये बसलेले होते. वामनबुवा आलेत, मान खाली घालून चालतायत, स्वामींच्या समोर येऊन उभे राहिलेत हात जोडून. स्वामी काय म्हणतात, काय ओ बुवा, पाण्यात आणि चिखलात बुडून जिवंत आलात म्हणजे तुम्ही? काय म्हणणार वामनबुवा? वामनबुवा नतमस्तक झाले आणि म्हणाले, स्वामी महाराज, आपल्या कृपेनं वाचलो, आपणच वाचवलंय, पण यापुढे मी आता आपले चरण आणि अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही. स्वामी भक्त हो, स्वामीने म्हटलंय अनन्या चिंतयंतो माम, स्वामीना अनन्य व्हा, इथे तिथे फिरत राहू नका, स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांच्यावर विसंबून राहा, म्हणजे पाण्यातही बुडण्याची पाळी येणार नाही, चिखलातही बुडण्याची पाळी येणार नाही. मग ते पाणी आणि चिखल प्रपंचाचा असू दे, व्यवहाराचा असू दे, व्यवसायातला असू दे, नोकरीतला असू दे, धंद्यातला असला कसलाही असू दे, स्वामी आपल्याला बुडू देणार नाहीत. ही शाश्वती स्वामींकडून आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून राहा, त्यांच्यावर विसंबून राहा आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करा. आपलं जीवन निश्चितपणे आनंददायी ते करतील. कारण ते या भूतलावर आपलं जीवन आनंददायी करण्यासाठीच आले आहेत. कारण अनंत जन्मापासून आपण त्यांचे भक्त आहात आणि ते भक्तवत्सल आहेत. ते भक्ताला खाली पडू देत नाहीत. म्हणून स्वामी चरण धरा, स्वामी नाम घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ.